नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. ते असं की बऱ्याच विद्यार्थ्यांना, मग ते 5वीचे विद्यार्थी असोत की 10वीचे विद्यार्थी असोत, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम सोडवताना साईन कुठे द्यायचा आणि नेमकं कोणतं साईन द्यायचा याच्यामध्ये थोडी गडबड करतात. तर आज आपण त्यांचं डाऊट थोडेसे आपण क्लिअर करूया. तर त्यासाठी आपल्या साईन कन्व्हेन्शन जे रूल्स आहेत हे थोडेसे आपल्याला पाहावे लागतील. त्याचा पहिला रूल आहे प्लस 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 मायनस मायनस प्लस प्लस मायनस 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 प्लस मायनस. ओके, आता ह्या रूलचा आपण कशा पद्धतीने यूज करायचा हे थोडं आपण बघूया. तर एक्झाम्पल असं आहे 4 प्लस इन ब्रॅकेट मायनस 5 म्हणजेच 4 ॲज इट इज प्लस मायनस मायनस 5 ॲज इट इज. 4 मधून 5 जात नाही, मग 5 मधून 4 गेले 1 आणि ग्रेटर नंबरचं साईन, ग्रेटर नंबर कोणता आहे तर 5 ला साईन कोणता आहे मायनस, म्हणून -1. अशा प्रकारे हा पहिला एक्झाम्पल आपण सोडवलाय. तर दुसरा एक्झाम्पल बघूया. इन ब्रॅकेट -5 मायनस इन ब्रॅकेट +4 -5 ॲज इट इज मायनस प्लस मायनस 4 आहेत ते ॲज इट इज. मायनस मायनस प्लस 5 + 4 9 ग्रेटर नंबरचं साईन, ग्रेटर नंबर कोणता आहे 5, साईन कोणता आहे मायनस. अशा प्रकारे हे आपण प्रॉब्लेम सोडू शकतो.